श्री स्वामी समर्थ. या वर्षीच्या रामनवमीला खूप चांगले योग जुळून आले आहेत. ज्या क्षणी भगवान श्रीरामांचा जन्म झाला तोच पवित्र मध्यान्ह मुहूर्त यावर्षी अत्यंत शक्तिशाली बनला आहे. यावर्षी रामनवमी 26 मार्च 2026ला साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान विष्णूंचे 7वे अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्यामुळे आपल्याला नीतिमत्ता व सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. चैत्र नवरात्रीचा 9 दिवसांचा उत्सव रामनवमीला प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाने संपन्न होतो. या दिवशी रामनामाचा जप, रामरक्षा स्तोत्र पठण व दानधर्म केल्याने मनाला शांती भेटते आणि जीवनातील संकटे, चिंता, भीती नष्ट होते. सकाळी 11:49 ते 12:20 हा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी शोभन योग, मालव्य राजयोग, नवपंचम राजयोग जुळून येत आहेत. हे राजयोग खूप दुर्मिळ व शुभ आहेत. हे राजयोग काही ठराविक राशींसाठी भाग्योदय संकेत देत आहेत. आता आपण बघूयात कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या राशीचे भाग्य चमकणार आहे. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीला सूर्य आणि गुरु ऊर्जेचा खूप सपोर्ट आहे. शोभन राजयोगामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन-नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. त्यातून फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. अचानक धनलाभाचे योग संभवत आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन प्रोजेक्ट, जॉब अपॉर्च्युनिटी खूप चांगल्या येतील. बॉसकडून कौतुक होईल. काही प्रोजेक्ट तुम्हाला जबाबदारी दिली जाईल. चांगली लीडरशिप करून दाखवाल. प्रेम संबंधात क्लॅरिटी येईल. काहींचे सिरियस रिलेशनशिप सुरू होतील. फॅमिली बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल. राईट डिसिजन घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. दुसरी रास आहे वृषभ रास. मालव्य राजयोगाचा सर्वाधिक लाभ या राशीला मिळणार आहे. भौतिक सुखात वाढ होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. सेव्हिंग करण्याची ही उत्तम संधी आहे. जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून हळूहळू फायदा भेटायला सुरुवात होईल. बिझनेसमध्ये प्लॅनिंग फेज आहे. हळूहळू एक्सपान्शन पण कराल. बॉसचे तुमच्यावर लक्ष असेल. रिलेशनशिपमध्ये गोडवा वाढायचा असेल तर कम्युनिकेशन चांगले ठेवा, म्हणजे मग गैरसमज होणार नाहीत. फॅमिली सपोर्ट भेटेल. स्पिरिच्युअलिटीकडे जास्त कल आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे फाउंडेशन स्ट्रॉंग होईल. श्रीराम नामाचा जप 108 वेळा करा. सर्व काही चांगले होईल. तिसरी रास आहे कन्या रास. या राशीला नवपंचम राजयोगामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जे तुमच्या विचारातही नसेल तिथून पैसे मिळतील. तुमचे लक्ष बाहेरच्या गोष्टीपेक्षा स्वतःकडे जास्त राहील. स्वतःच्या प्रगतीकडे, आयुष्य सुधारण्याकडे जास्त कल राहील. जीवनात काहीतरी चांगला बदल करण्याची वेळ आली आहे. इन्कम वाढत राहील, तशी बचतही वाढेल. फक्त सध्या मोठी इन्व्हेस्टमेंट टाळा. नवीन अपॉर्च्युनिटी भेटतील. फॅमिलीकडून इमोशनल सपोर्ट भेटेल. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा. गैरसमज टाळा. रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट वाढेल. मेडिटेशन, जप केल्याने फायदा होईल. रिलॅक्स राहणे ही तुमची बिग्गेस्ट स्ट्रेंथ आहे. आध्यात्मिक प्रगतीला चालना भेटेल. हेल्थकडे लक्ष द्या. दुपारी 12 ते 1:30 दरम्यान राम नाम जप 108 वेळा करा. या आहेत 12 राशींपैकी 3 भाग्यशाली राशी ज्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.